नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथील लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2010-2011च्या सर्व्हेनुसार गरजूंना घर मिळाले पाहिजे अशी सरकारची इच्छा आहे, परंतु वास्तविक परिस्थिती वेगळी असून खूप मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबाला याचा लाभ मिळताना दिसत नाही। जे लाभार्थी पात्र असूनही त्यांना घर मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे लाभार्थींमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे। ग्रामपंचायतद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ज्यांना गरज आहे असे लाभार्थी खूप मोठ्या प्रमाणात सुटलेले आहेत। गावातील काही नागरिकांच्या घराची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांनी राहावे कसे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडला असून आपलं घर कधी होईल या विचारात लाभार्थी आहेत। तसेच यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून पाहिजे तेवढ्या प्रमाणात घरकुल निधी उपलब्ध होताना दिसत नाही। तसेच प्रत्येक गावामध्ये लाभार्थी संख्या जास्त प्रमाणात असूनही गावागावांमध्ये फक्त 3 ते 4 घरकुल योजनेअंतर्गत मिळत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर लाभार्थी यामुळे वंचित राहत असल्याचे चित्र संपूर्ण परिसरात दिसून येत आहे। अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या लाभार्थींवर आसामीचे संकट आले आहे। याचा वाली कोणी नसल्याचे विदारक चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे। 2011चा सर्वे असून 2011 पासून आम्ही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहोत। फाईल वगैरे सर्व ग्रामपंचायतीला दिलेली आहे, पण अद्यापपर्यंत अजूनही काही आमचा पहिला हप्ता बँकेत जमा झालेला नाही आहे। ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली असता हो येणार आहे बा असे उत्तर ते त्यांच्याकडून देतो कळवतं। घराची आज अशी कंडिशन आहे की पुऱ्या घरात ओला आहे, त्याच्याकरता आम्हाला घरकुलाची सक्त गरज आहे। नितीन जाधव, विदर्भ न्यूज, धानोरा गुरव।